जून महिन्यातील रमेदी मातेच्या नवीनाचा आजचा शेवटचा वार म्हणून कृतज्ञतेचे 2 शब्द. या नवीनाच्या दिवसात मेसा अर्पण करणारे सर्व धर्मगुरू, विविध संस्थांमधून मेसासाठी उपस्थित राहून पवित्र कम्युनियन वाटप करणाऱ्या सर्व सिस्टरांचे आम्ही मनस्वी आभार मानतो. रमेदी माऊलीच्या नवीनाच्या उपासनेत भक्तिपूर्वक सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचे मनस्वी आभार. उपासनेला संगीताचे उत्तम साथ देणारे आमचे गायन मंडळ, वेदी सेवक, वेदी सेविका, सर्व ख्रिस्त शरीर प्रसेवक, तसेच नोवेना समितीचे सर्व मार्गदर्शक, समिती प्रमुख, उपप्रमुख व गावातील सर्व स्वयंसेवकांनी प्रामाणिकपणे या जून महिन्यामध्ये सेवा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले सॅक्रिस्टियन चर्चचे सर्व कर्मचारी व पडद्यामागून कार्य करणाऱ्या सर्व उत्साही स्वयंसेवकांचे आभार. संपूर्ण महिनाभर उपासनेला साजेसा मंडप, उत्तम प्रकाश योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीजी मंडप डेकोरेटर्स तसेच मुमताज साऊंड सिस्टमचे आभार. श्री राजन वर्तक यांनी विनामूल्य फायर एक्स्टिंग्विशर पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. फुलांच्या सजावटीसाठी देणगी देणाऱ्या भाविकांचे आम्ही ऋणी आहोत. तसेच वेदीची सजावट करणाऱ्या सर्व सिस्टरांचे आभार. कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल यांनी प्रथमोपचारासाठी वैद्यकीय साहित्य पुरवल्याबद्दल हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचे, व्यवस्थापकांचे आम्ही ऋणी आहोत. बेसेन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेनं LED स्क्रीन व वॉचमॅनची सुविधा पुरवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. श्री स्टेबल कोटिनो यांनी संपूर्ण नोवेनाच्या काळात आपले जनरेटर वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार. श्री लॉयड मेनेजेस मणिकपूर यांनी नोवेनाच्या काळात पिण्याचे पाणी विनामूल्य पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था पाहणाऱ्या सोडॅलिटीचे सभासद व गाव परिवारातून आलेल्या सर्व सभासदांचे आभार. मनाचा मोठेपणा दाखवून अल्पोपहारासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री डेनिस व श्रीमती रीता गोन्साल्विस यांचे खास आभार. सेंट एलिझाबेथ कॉन्व्हेंट स्कूलच्या सिस्टर्स, आयझॅक न्यूटन स्कूलचे व्यवस्थापक, दत्त मंदिर ट्रस्ट, मिलाग्रिस डेव्हलपर्स तसेच आपल्या धर्मग्रामातील गोन्साल्विस, फरेरा, ग्रेशियस, सिरवेल, डिसेल्वा, लोपिस, राऊत कुटुंबियांचे तसेच फिरंगेवाडी गाव परिवार यांनी पार्किंगसाठी आपली जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून पोलीस दलाकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. भाविकांच्या सोयीसाठी ST महामंडळ व महानगरपालिका परिवहन मंडळाने जादा बसेस तसेच होळी, अर्नाळा, बोळिंज बसची सेवा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेऊन विविध कामामध्ये मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक ऋणी आहोत. तसेच उपमहापौर श्री मार्शल लोपिस आणि आपले माजी नगरसेवक श्री संतोष वळवईकर यांचे विशेष त्यांनी सहकार्य पाठिंब्याबद्दल त्यांचे विशेष आभार. रमेद माऊलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर, आपल्या कामधंद्यावरती, कुटुंबावरती सदैव असावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूतांनी मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र येशू याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. ईश्वरी सहाय्य सदैव आमच्या बरोबर राहो. वसुंधरेगा गीत क्रमांक 15 प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया. ही मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. पिसाठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण रमेद मातेच्या चरणाशी एकत्र जमले असताना पवित्र मरिया कौटुंबिक मध्यस्थीची माता या विषयावरती चिंतन करणार आहोत. या मातेची मध्यस्थी आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात नित्य लाभावी म्हणून या पवित्र मिसा बलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, हे पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व ऐगाईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून
आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दीन आणि नम्र जनांमधून तू धन्य कुमारी मरियेला आमच्या तारणाऱ्याची माता होण्यासाठी निवडून घेतलेस. तिच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही प्रामाणिकपणे तुला श्रद्धेचा नजराणा अर्पण करावा आणि आमच्या तारणासाठी संपूर्णतः तुझ्यावर विश्वसून राहावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. विलाप गीत या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रभूने याकोबाची सर्व वस्तीस्थाने गिळून टाकली आहे, गय केली नाही. त्याने आपल्या क्रोधाने यहुदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत. त्याने ते धुळीस मिळवले आहेत. त्याने राज्य आणि त्यातले सरदार यास भ्रष्ट केले आहे. सियोन कन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत. त्यांनी आपल्या डोळ्यांवर धूळ उडवली आहे. त्यांनी गोंडपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत. येरुशलेमाच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववीत आहेत. माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत. माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे. कारण लहान मुले आणि तान्ही बाळे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला. तेव्हा ती आपल्या मातास म्हणाली, धान्य आणि द्राक्षरस ही कोठे आहेत? मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे येरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सियोनाच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? कारण तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करील? तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रकट करायचे ते त्यांनी केले नाही.
तर त्यांनी तुझ्या संबंधाने निरर्थक आणि तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. हे सियोन कन्ये, प्रभूसमोर मोठ्याने विलाप कर. रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रू ढाळ. ते खळू देऊ नकोस. तुझ्या डोळ्यांच्या बाहुलीला विसावा देऊ नकोस. उठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर. प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हर एक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राणसंरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. हे परमेश्वरा, हे देवा, तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस? आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धुमसतो? जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणी भरून सोडवले, तिचे आणि ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. प्रतिसाद. परमेश्वरा, सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलांकडे पाय उचलून चाल. वैराने पवित्र स्थानाची अगदी नासाडी केली आहे. तुझ्या मंदिरात तुझ्या शत्रूंनी हलकल्लोळ मांडला आहे. त्यांनी आपले ध्वज, परदेशीय ध्वज, चिन्हांसाठी पवित्र स्थानाच्या प्रवेशद्वारावर उच्चस्थानी उभारले आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. दाट झाडीवर कुऱ्हाड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले. त्याचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने आणि हातोड्याने फोडून टाकतात. हे देवा, त्यांनी तुझ्या पवित्र स्थानाला आग लावली आहे. तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. तू कराराकडे लक्ष दे, कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची स्थाने झाली आहेत. पीडितास लज्जित होऊन मागे फिरू देऊ नकोस. दीन आणि गरीबजन तुझ्या नावाची स्तुती करोत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, आपल्या गरीब सेवकांना कधीही विसरू नकोस. जयघोष. तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तेच्या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. मग येशू कफरनहूमास आल्यावर एका शताधिपती त्याच्याकडे आला आणि त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही.
पण शब्द मात्र बोल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला कचेच सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेहून आणि पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्या पंक्तीत बसतील. परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तिथे रडणे आणि दातखाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला आणि तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. तेव्हा त्यांनी भूते शब्दानेच घालवली आणि सर्व रुग्ण येताना बरे केले. त्यांनी स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, 3 वर्षा अगोदर मद्रास वेलंकणी येथे मी प्रवचनासाठी गेलो होतो. आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी आम्हाला राहण्याची व्यवस्था दिलेली होती त्याच ठिकाणी दुसरे एक धर्मगुरू राहण्यासाठी आले. ते थोडेसे थकलेले दिसत होते आणि म्हणून साहजिकच मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आलात. त्यावर ते बोलले, आम्ही भोपाळवरून आलो. मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही कसे आलात. ते म्हणे, आम्ही चालत आलो. भोपाळ ते वेलंकणी हे अंतर जवळजवळ 1850 किलोमीटर आहे. मी त्यांना विचारलं, फादर, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली. ते म्हणाले, 4 वर्षा अगोदर माझ्या दोन्ही गुडघ्यांना त्रास झालेला होता आणि मी मरियेचा अगदी जवळून भक्ती करणारा असा मनुष्य आहे. आणि म्हणून त्यावेळेला मी पवित्र मरियेला सांगितलेलं की मला ह्या आजारातून तू बरं कर. मी नित्य माझ्या पायात ताकद आहे तोपर्यंत इथे चालत येईल. आणि प्रिय बंधू भगिनींनो, ते म्हणाले, माझ्या ऑपरेशन, दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन जे थोडंसं क्रिटिकल होतं, थोडंसं अवघड होतं, ते पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षानंतर मी गेले 2 वर्ष या ठिकाणी सतत चालत येत आहे आणि जोपर्यंत माझ्या पायामध्ये ताकद आहे तोपर्यंत मी माझ्या मातेकडे चालत येणार. प्रिय बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे पवित्र मरिया कुटुंबाची मध्यस्थी. आज आधुनिक काळामध्ये आपण डोकावून पाहिलं तर आपली कुटुंब ही निरनिराळ्या प्रश्नांना आणि निरनिराळ्या आव्हानांना सामोरे जात आहेत. किंबहुना आधुनिक काळात आपली आव्हानं ही अधिक व्यापक आणि विस्तृत बनलेली आहेत. आणि अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण पवित्र मरियेची साथ सोबत घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला आठवते की
ज्या समाजामध्ये आपण वाढलो त्या समाजामध्ये अनेक वर्षा अगोदर रोजरीची प्रार्थना झाल्याशिवाय, पवित्र मरियेची मध्यस्थी आपल्या जीवनामध्ये घेतल्याशिवाय आपण जेवणाच्या ताटाकडे जात नव्हतो किंवा जेवणाचे ताट वाढले जात नव्हते. आज परिस्थिती बदललेली आहे. कोण घरामध्ये येतो तोपर्यंत एखाद्याची जाण्याची वेळ झालेली असते किंवा अर्ध कुटुंबच बाहेर आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला आपले काही नीतिमूल्य, काही प्रार्थनेचं जीवन, पवित्र मरियेची मध्यस्थी आपल्या जीवनामध्ये नित्य घेणं गरजेचं आहे. काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतात आणि आपण भयभीत होतो. एक छोटीशी घटना सांगतो. फादर वालेस यांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये सुंदर रीतीनं मांडलेली आहे. ते सांगतात की काही वर्ष अगोदर एक बाई त्यांना भेटायला आली आणि त्यांना सांगितलं की फादर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि बोलता बोलता त्या व्यक्तीनं, त्या बाईनं आपल्या कौटुंबाची परिस्थिती 2 भागामध्ये विभागली. 20 वर्षा अगोदरची परिस्थिती आणि 20 वर्षानंतरची परिस्थिती. ती म्हणाली की 20 वर्षा अगोदर आम्ही एक कुटुंब म्हणून गावाकडे राहत होतो. मी, माझे पती आणि आमची 2 मुलं. कधी कधी संध्याकाळची भाकर सुद्धा आम्हाला मिळत नव्हती, परंतु प्रार्थनेने आमचं कुटुंब बांधलेलं होतं. काही काळानंतर माझ्या मिस्टरांना, पतींना शहराकडे एक नोकरी चालून आली. आम्ही शहराकडे आलो, परंतु शहराकडे आल्यानंतर परिस्थिती आणि आव्हानं देखील तितकीच व्यापक झाली, तितकीच विस्तृत झाली. ते म्हणे, माझे पती जे अगदी व्यवस्थित जीवन जगायचे ते जास्त पगार हाती येऊ लागला, त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेले. जी मुलं आमच्या कुटुंबामध्ये एकत्र बसून प्रार्थना करायचे ते देखील रात्री अपरात्री परत येऊ लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये मला चिंता लागलेली आहे की आमच्या कुटुंबाचं कसं होणार. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रत्येक कुटुंबामध्ये बारकाईने डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक कुटुंबाच्या समस्या, प्रत्येक कुटुंबाचे प्रश्न आणि प्रत्येक कुटुंबाची आव्हानं व्यापक आहेत. आणि म्हणून पूर्वजांनी जो आपल्याला चांगला ठेवा देऊन ठेवलेला आहे, तो चांगला ठेवा श्रद्धेचा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं की तो सर्वस्वी प्रभू येशू ख्रिस्तावरती सोपवून देतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वरावरील निष्ठा, परमेश्वरावरील प्रेम आणि पवित्र मरियेची मध्यस्थी ही प्रत्येक घटनेमध्ये आपल्याला कुटुंबाशी, आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि समाजाशी एक चांगल्या बंधनाने बांधून ठेवत असते. आणि म्हणून तिची मध्यस्थी आपल्याला नित्य लाभावी म्हणून ह्या मिसा बलिदानामध्ये विशेष प्रार्थना करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताटाई आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपला प्रतिसाद असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व बिशप्स, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन लाभावे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाने ख्रिस्त सभेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. राष्ट्रात सलोख्याचे, सामंजस्यपणाचे व परस्पर स्नेहाचे संबंध निर्माण व्हावेत. सर्वत्र शांतीचे वातावरण प्रस्थापित करण्यास जागतिक राजकीय नेत्यांना दैवी कृपेचा स्पर्श व्हावा म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, ह्या प्रभू वचनावर श्रद्धा ठेवून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने
आपण प्रभूवरील विश्वासात व ख्रिस्ती श्रद्धेत अधिकाधिक दृढ व्हावेत म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र मरिया कौटुंबिक मध्यस्थीची माता आहे. आपण सर्वांनी तिचा योग्य तो सन्मान करीत असताना आपली कौटुंबिक नाती जोपासण्यासाठी तसेच कुटुंबातील शारीरिक व मानसिक व्याधिग्रस्तांची सेवा करण्यास आपणास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. शेतकरी आणि कोळी बांधवांचे श्रम आशीर्वादित व्हावेत. आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत. बेकारांना योग्य रोजगार मिळावा. नोकरी कामधंद्यावर प्रभूचा आशीर्वाद यावा. विधवा, अनाथ, उपेक्षित, बंदिस्त असलेल्यांवर प्रभूचा आशीर्वाद यावा. लहान बालके, युवक, ज्येष्ठ वयोवृद्ध बांधवांना संरक्षण लाभावे. जोडीदारांच्या शोधात आहे त्यांच्यासाठी तसेच बाळाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी रमेदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. रमेद मातेच्या मध्यस्थीने त्या ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गायन पत्रिका गीत क्रमांक 28 स्वीकार माझे जीवन. बंधुभगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आम्ही तुझ्यापाशी आणलेल्या या भेटींचा स्वीकार कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि धन्यकुमारी मरियेच्या उदाहरणाने प्रेरित होऊन आम्ही सार्वकालिक गोष्टींचा शोध घ्यावा व त्या आपल्या अंतःकरणात जपून ठेवाव्यात म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणी प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचा आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत.
या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करीतो. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याचक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव.
जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसामरून मरण पावले आहे त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारीच व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे अन ख्रिस्तासह अन ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. बाप्तिस्मा साक्रामेंत स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांचे आम्ही स्वागत करीत आहोत. कृपया त्यांनी जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये,
म्हणजे पवित्र कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच क्षणी ग्रहण करावे. We welcome the people of other faith in our midst. Only those who are baptized and have received the sacrament of Holy Eucharist are permitted to receive the Holy Communion. Others kindly remain seated. Thank you. वसुंधरेगा गीत क्रमांक 125. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान. गायन पत्रिका गीत क्रमांक 34. गाओ बधाई मई तेरी. तुम्हारी
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तारणाचे आणि श्रद्धेचे साक्रामेंत स्वीकारले आहे. धन्यकुमारी मरियेचा भक्तिभावाने सन्मान करणाऱ्या आम्हाला तिच्या स्वर्गीय प्रीतीचा लाभ घेण्यास पात्र बनव. हे प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया खाली बसू. पवित्र मरिया कौटुंबिक मध्यस्थीची माता या विषयावर सुंदर चिंतनपर प्रवचन करून पवित्र मिसा साजरी करणारे फादर ऑल्विन तुस्कानो यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत. फादर ऑल्विन तुस्कानो हे सध्या इन्फंट जीसस चर्च एव्हरशाईन येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत. तसेच त्यांच्याबरोबर सहपुरोहित म्हणून सहभागी झालेले फादर आल्बर्ट गोन्साल्विस हे संत इग्निशियस चर्च मांडवी मस्जिद बंदर इथे सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत. तसेच फादर निलेश तुस्कानो आपल्या जीवनदर्शन केंद्रामध्ये आहेत. ते जीवनज्योतीचे संचालक देखील आहेत. फादर जेम्स तुस्कानो डॉन बॉस्को संस्थेमधील डॉन बॉस्को चर्च कुवेत इथे कार्य करत आहेत. आणि फादर पायस रॉड्रिक्स हे संत पॅट्रिक चर्च देवलाली कॅम्प नाशिक येथे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत. फादर्स, तुमच्या प्रेषितीय कार्यावर पवित्र मरियेचा भरपूर असा आशीर्वाद आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थना आहेत. या शुभेच्छा. यापुढील मिसा 8 वाजता मराठीमध्ये आणि 9:30 वाजता इंग्रजीमध्ये होईल. संध्याकाळी 4 वाजता, 5:30 वाजता व 7:15 वाजता मराठीमध्ये मिसा होतील. मिसा व देणग्या वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. मेणबत्त्या फक्त अर्पण कराव्यात. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्यामुळे उपासना चर्चच्या बाहेरील परिसरात साजरा केल्या जात आहेत. उपासनेला अडथळा येऊ नये म्हणून यावर्षी श्राईनजवळ रमिदी माऊलीच्या दर्शनासाठी कृपया रांग लावू नये. भाविकांच्या सोयीसाठी रमेदी माऊलीची इमाज मानवंदनासाठी मुख्य चर्चमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपली अर्पणे चर्चमध्ये वाहावीत. होळीकडील प्रवेशद्वारापासून मुख्य चर्चपर्यंत रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बाबतीत स्वयंसेवकांना सहकार्य करावे ही विनंती. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमिदी मातेचा नोवेना होत असतो. चर्च जीर्णोद्धारासाठी निवेदन. प्रिय भाविकांनो, आपल्या अवर लेडी ऑफ रेमेडीज चर्चला 2027मध्ये 450 वर्ष पूर्ण होत आहेत. वास्तूची गरज लक्षात घेता चर्चच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतलेले आहे. या कामासाठी रमेदी धर्मग्रामातील भाविकांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. आतापर्यंत वसई व वसई बाहेरील अनेक व्यक्तींचे आर्थिक योगदान सदर कामासाठी लाभत आहे. ही जमेची बाजू आहे. प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता निधीची तरतूद करणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या परीने सढळ हस्ते दानधर्म केल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल. आपण आपली देणगी रोख, चेक, बँक ट्रान्सफर किंवा UPI द्वारे करू शकता. चर्चच्या आवारात वियानी आश्रमाजवळ व डोंगर माऊलीजवळ अशा 2 ठिकाणी देणग्या स्वीकारल्या जातील. या संदर्भातील सूचना फलकही चर्चच्या आवारात लावण्यात आलेली आहे. आपल्या उदार सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रमिदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे हीच रमेद मातेच्या मध्यस्थीने सर्वांसाठी याचना. आपला परतीचा प्रवास करताना घाई गर्दी करू नये. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांनी प्रथम आतमधील श्रद्धावंतांना बाहेर जाण्यास प्राधान्य द्यावे. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. बायपास मार्ग वापरावे. आपला परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. अर्नाळा बोळींज बस होळी कॅथलिक बँकेजवळ थांबली आहे. कृपया शेवटच्या आशीर्वादासाठी उभे असा.
प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. तुमच्या जीवनाने प्रभूचा गौरव करीत शांतीने जा. देवाला धन्यवाद. पावसासाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, चराचर सृष्टीच्या निर्माण करते, मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी पावसाची तू आम्हाला फार मोठी देणगी दिली आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. यावर्षी आम्हाला पिण्यासाठी, शेती बागायतीसाठी व वीज निर्मितीसाठी चांगला पाऊस दे. अतिवृष्टी व अवर्षण यापासून आमचे संरक्षण कर. हीच प्रार्थना मी तुझ्या चरणी करतो. आमेन. रमेद मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आधारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात किटपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपला हेतू येथे सांगावा. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर. नोवेना गीतसंच, गीत क्रमांक 107, मरिया आई कृपेची.